अवघ्या काही तासात सुनील केदार यांनी यू-टर्न घेतलेला आहे. म्हणजे काय तर दिलेला राजीनामा परत घेतलेला आहे. प्रदेश नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा परत घेत असल्याचं सांगितलंय. सुनील केदार नाशिक भाजपचे शहराध्यक्ष आहेत. नाशिकचे प्रतिनिधी किरण कोटुर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून याबाबतचे सविस्तर तपशील घेऊयात. किरण, सुनील केदार यांनी राजीनामा देण्यामागे मुळात काय कारण होतं आणि मग अशी काय चर्चा झाली प्रदेश नेत्यांशी की राजीनामा परत घेतला आणि यू-टर्न घेतला आपल्या भूमिकेवरून? एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपची एखादी सत्ता जी आहे ते आल्याचं आपण बघितलेलं आहे आणि त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच जो आहे तो भाजपमध्ये होताना बघायला मिळालं होतं. आरक्षण जो आहे तो महिला उमेदवारासाठी महापौरसाठी हे नाशिक महापालिकेमध्ये राखीव झालेलं होतं. अनेक महिला इच्छुक होते आणि त्यानंतर ज्या दोन जणांच्या नावं म्हणजे महापौर आणि जे उपमहापौर या दोन जणांची जी नावं जाहीर झाली, जी घोषणा झाली, त्यानंतर भाजप शहर अध्यक्षांनी ही नाराजी व्यक्त केली होती. काल रात्री उशिरा त्यांनी या सगळ्या संदर्भात हे राजीनामा देऊन आपली नाराजी व्यक्त करताना सुद्धा आपण बघितलेलं आहे. कारण वरिष्ठ पातळीवरून हे नावं वेगळे आले होते, ऐन वेळेस नावं हे बदलण्यात आलेलं आहेत अशा पद्धतीचा एक त्यांचा आरोप होता आणि त्याच आरोपानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला आणि त्यानंतर अगदी काही वेळा आधी त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. वरिष्ठ नेत्यांची त्यांची समजूत काढण्यामध्ये जे आहे ते यशस्वी झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याचं सुद्धा आपण आता पाहिलेलं आहे. त्यामुळे एकूणच महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवरती भाजपमध्ये नाराजी नाट्य कालपासून रंगल्याचं हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आता तरी किमान सुनील केदार यांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांना जे यश आलेलं आहे आणि त्यामुळे ते आपले राजीनामा मागे घेतलेला आहे. या सगळ्या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा निश्चित चर्चा झालेल्या असतील, कारण आधी थेट राजीनामा दिला जाणार आणि त्याच्यानंतर आता पुन्हा परत तो मागे घेत असल्याचं म्हणणं. या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये नेमक्या काय चर्चा आहेत? खरं तर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अचानक सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुद्धा रंगलेले होते. कारण भाजपच्या वरिष्ठ पातळीवरनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी नावं वेगळे आलेले होते आणि ऐन वेळेस हे नावं बदलण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचे आरोप थेट भाजपचे शहराध्यक्ष केल्यानंतर ते वेगळ्या चर्चा ज्यांच्या नगरसेवकांना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये रंगलेल्या आपल्याला बघायला मिळालं. त्यांच्या या सगळ्या राजीनाम्यांच्या खरं तर या सगळ्या निर्णयानंतर वरिष्ठ पातळीवरून सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांची जी नाराजी आहे ती नाराजी वरिष्ठ नेत्यांनी समजून घेतली आणि त्यानंतर ते आपलं जे राजीनामा आहे ते मागे आता घेतलेलं आहे. त्यामुळे कालपासून जे एक नाराजी नाट्य भाजपमध्ये रंगलेला होता त्या सगळ्या नाराजी नाट्यावरती पडदा आता तरी किमान हे पडल्याचं बघायला मिळतं. अगदी